मराठवाड्यात यंदा पावसानं अवकरपा दाखवली, त्यामुळे जे आहे ते शेतकरी अडचणीत आलेत। अनेक जिल्ह्यात जे आहे ते अजूनही पेरण्या अपूर्ण आहेत। पावसानं खंड दिल्यामुळे पेरलेलं धान्य सुद्धा उगवत नाही आणि जे उगवलं ते सुकताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतोय या शेतकऱ्यांनी जे आहे ते या ठिकाणी कपाशीची लागवड केली होती, महिना झाला तरी सुद्धा ही कपाशी अजूनही भुईला पाहायला मिळते। अनेक झाडं सुकताना पाहायला मिळतात। आपण जर या ठिकाणी बघितलं तर हे एक झाड निघाले, मात्र या झाडात आता एवढी ताकद राहिली नाही की याचा जे बी आहे ती बी जे आहे ते पानं बाजूला करू शकतील। अशी सगळी विदारक परिस्थिती आपल्याला मराठवाड्यातली पाहायला मिळते। मराठवाड्यात जे आहे ते आतापर्यंत केवळ 65% एवढ्याच पेरण्या झाल्यात। खरं तर सुरुवातीला अल्प पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, चांगला पाऊस पडेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती, मात्र तसं झालं नाही आणि गेल्या काही दिवसापासून पाऊस नसल्यामुळे ही विदारक परिस्थिती आपण मराठवाड्यातली पाहतोय। खरं तर या संपूर्ण क्षेत्रावर पेरणी झाली, मात्र हे संपूर्ण शेत जे आहे ते आपल्याला काळं पाहायला मिळतं। केवळ मोठे झाड तेवढे आपल्याला हिरवे पाहायला मिळतात। आपण जर बघितलं तर जिल्ह्यानिहाय छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी या 3 जिल्ह्यात जे आहे ते 70% जवळपास पेरणी पूर्ण झाली, तर बीड 62%, नांदेड 78%, हिंगोली 76%, धाराशिव 48%, तर लातूर सर्वाधिक मागे असून 43% केवळ पेरणी झाली। त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे। शेतकऱ्यावर जे आहे ते दुबार पेरणीचं संकट आता ओढवल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि पुढील काही दिवसात पाऊस नाही झाला तर हे संपूर्ण पीक शेतकऱ्यांच्या हातचं जाणार आहे। खरं तर अनेक दुष्काळ असेल, नापिके असेल, अतिवृष्टी असेल, यामुळे जे आहे ते शेतकरी अडचणीत असताना पुन्हा खरीप हंगाम जातो की काय अशी भीती आता शेतकऱ्याच्या मनात आहे आणि हे सगळं विदारक चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। आपल्यासोबत शेतकरी सुद्धा आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधणार आहोत। काय सांगाल, किती दिवसापासून पावसाचा खंड आहे, आता काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती अशी आहे का लागवड झाली पण त्याचे म्हणजे पाऊस फार कमी झालेला आहे, ते निघा लागले नाही बरोबर, पावसाचा कमी आहे। आता कमी लावले, लागवड झाली बरोबर, पण त्याची उगवण शक्ती सुका लागली, भरपूर पाऊस काही झाला नाही। आता हे कापूस पाहतोय आपण, काय परिस्थिती आहे, सुकून चाललाय? तर कापूस सुकून चालला नाही, आता कापूस उगाला पण सुकून चालला आणखी। ते परिस्थिती शेतकऱ्याची फार परिस्थिती आहे। पाऊस 15 दिवसापासून पाऊस नाही, आता 15 दिवस झाले पुरे पावसाचे। हे महिना परत पुरा गेला, काही पाऊस बरोबर नाही आहे। माल उगवल्याच्या नंतर माल सुका लागले, आणखीन पावसाचा पत्ता नाही। शेतकऱ्यांना सरकारनं कर्जमाफी जाहीर केली आहे। सरकारनं कर्जमाफी केली पण अजून बँकेला काही जार आला नाही, अजून काही ते बोलतेत ते कर्जमाफी आम्ही करणार, पण अजून काही केलं नाही। शेतकऱ्या आम्ही बँकेला जाऊन आलेले, पण ती मॅनेजर म्हणते अजून काही आम्हाला काही आलं नाही वरून अजून, असं त्यांचं म्हणणं आहे। मग आता या सगळ्या परिस्थितीत काय मागणी आहे शेतकरी म्हणून? शेतकऱ्याची मागणी कर्जमाफी व्हावा, शेतकऱ्याला पैसे भेटावा, पुन्हा कर्ज भेटावा, शेतकऱ्याची हे मागणी चालू आहे, अशी परिस्थिती आहे। बरं, आता आपण हे पाहतोय सगळे झाडं सुकताना पाहायला मिळतात। पाऊस पडला तरी हे झाडं पुन्हा त्यात ताकदीनं उभे राहतील का? आता लवकर पाऊस पडला तो ताकद येणार नाही, तर ताकद येणार नाही त्याला। ते नंतर आता बिमार पडला माणूस तर त्याला नंतर सण लावलं तर त्याला टेमच लागणार नाही उगायला, यायला सक्ती करायला, त्याला ताकद यायला। आता त्याला ताकद नाही ना आता सध्याला, आता सध्याला फार परिस्थिती आहे, असं चालू आहे। आता आता शेतकऱ्याचं आता गव्हर्नमेंटनं, सरकारनं पाहायला पाहिजे, शेतकऱ्याकडं काळजी घ्यायला पाहिजे त्यांना। माझं नाव शेख भिक्कन। हां, निश्चित आपण बघतोय हे जालना जिल्ह्यातले शेतकरी होते, ज्यांनी आपल्या संवाद साधलाय। गेल्या काही दिवसापासून पावसानं खंड दिलाय, त्यामुळे जे ते कपाशीचं पीक सुकताना पाहायला मिळतं। आता सरकारनं जे ते याकडे लक्ष घालावं, कर्जमाफी करावी आणि नवीन कर्ज द्यावं अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आणि लवकर पाऊस पडला तर ही कपाशी जिवंत राहील, नाहीतर हे पीकसुद्धा हातचं जाईल अशी भीतीसुद्धा शेतकऱ्यांनी व्यक्त केली। एकंदरीत काय तर मराठवाड्यातील शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचं संकट घोंगावते। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।